अशा प्रकारची घोषणा म्हणजे ही राज्यद्रोही घोषणा आहे किंवा अशा प्रकारचं वक्तव्य हा एक भाग झाला आणि तो सत्य आहे. दुसरा भाग असा आहे की आणेंची हिंमत कशी झाली असं बोलायची. याच्या आधी विदर्भाबद्दल ते बोललेत, आता ते मराठवाड्याबद्दल बोललेत. मला नाही वाटत की इतकं मोठं स्टेटमेंट किंवा इतकी मोठी गोष्ट बोलत असताना एखाद्याच्या मनातली काहीतरी एखादी गोष्ट आली आणि गंमत म्हणून त्यांनी एक त्यांचं स्वतःचं मत म्हणून मांडलंय. इतकं ते सोपं सरळ साधं नाहीये. मुळात जर आपण बघितलं तर आरएसएस ची पहिल्यापासूनचा त्यांचा ती भूमिकाच आहे, पहिल्यापासूनची छोटी राज्य, तीच भूमिका भाजप मांडत आलं. बरोबर आहे. श्रीहरी आणि नागपूरचे मूळचे संघाचे त्यांच्या मनात नसताना इथे त्यांना आणून बसवलं. ते काय ऍडव्होकेट जनरल म्हणून इथे आणून बसवलं. गेले 6 महिने कोणी मिळत नव्हतं. हा त्यांच्यातलाच माणूस म्हणून त्यांना आणून बसवलं. त्यांची इच्छा खरं तर नव्हती. आणि एक गोष्ट आपण बघितली पाहिजे, जर पूर्वापार आपण जर इतिहास पाहिला तर आरएसएस किंवा भाजप फार नाही परंतु आरएसएस अनेक लोकांच्या तोंडून काही वक्तव्य करून चाच पडून बघतं. हा आजपर्यंतचा त्यांचा इतिहास आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.